सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मागील काव्यपुष्पामध्ये आपण बुद्ध जन्म ही कविता ऐकली. आज आपण महात्मा असित मुनी यांची भेट यावर कविता ऐकणार आहोत. ज्यावेळी सिद्धार्थाचा जन्म झाला होता त्यावेळी असित मुनी नावाचे महान संन्यासी हिमालय पर्वतावर साधना करत होते. जेव्हा सिद्धार्थाचा जन्म झाला ही वार्ता त्यांच्या कानावर पडली त्यावेळेस असित मुनी स्वतः त्यांचे शिष्य नारदत्त यांच्यासोबत तिथे कपिलवस्तू नगरीमध्ये सिद्धार्थाला बघायला गेले. जेव्हा त्यांनी सिद्धार्थाला आपल्या हातात घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा जो बालक आहे हा बालक एक असाधारण बालक होणार आहे. त्याच्या शरीरावरचे 32 लक्षणं आणि 80 चिन्हे पाहून त्यांनी त्याचे भविष्य वर्तवले की हा बालक पुढे जाऊन महान संन्यासी सम्यक संबुद्ध होईल आणि जगाला मानव कल्याणाचा उपदेश देईल. याच जी घटना आहे या घटनेचे काव्यमय रूपामध्ये वर्णन आपल्यासोबत समोर सादर करत आहे. तर काव्यमय बुद्धकथा पुष्प 4 असित मुनीची भेट. चला तर मग ऐकूया. आसमंती जेव्हा गुंजला नारा बुद्ध, आसमंती जेव्हा गुंजला नारा बुद्ध, प्रसन्न झाले देवादी हरून बसले शुद्ध. आसमंती जेव्हा गुंजला नारा बुद्ध, प्रसन्न झाले देवादी हरून बसले शुद्ध. चैतन्याने निघाली न्हावून अवघी सृष्टी, चैतन्याने निघाली न्हावून अवघी सृष्टी, महामानव जन्मला सांगते दिव्य दृष्टी. एक झलक बघण्या आतुर असित मुनी, एक झलक बघण्या आतुर असित मुनी, बाळाचे मुखमंडल पाहुनी गेले भारावली. 32 लक्षणे तयाची शुभचिन्हांनी युक्त, 32 लक्षणे तयाची शुभचिन्हांनी युक्त, सम्यक संबोधी होईल संसारातून मुक्त. प्रदक्षिणा घालुनी नतमस्तक ते झाले, प्रदक्षिणा घालुनी नतमस्तक ते झाले, दिव्यत्व त्याचे पाहुनी अलगत अश्रू आले. जसे औदुंबराचे फूल दिसे क्वचित मानव, जसे औदुंबराचे फूल दिसे क्वचित मानव, योगायोगातून तसे जन्मते महामानव. सम्यक संबोधी होईल दुःख निवारक होईल, सम्यक संबोधी होईल दुःख निवारक होईल, मानव कल्याणाचा उपदेश जगा देईल. सहस्त्र तप करुनी मज जे मिळाले नाही, सहस्त्र तप करुनी मज जे मिळाले नाही, एकच वचन तयाचे सुखावतील दिशा दाही. झाले वय माझे आता, झाले वय माझे आता, उपदेश कसा ऐकणार, झाले वय माझे आता, उपदेश कसा ऐकणार, म्हणून अश्रू ढाळतो निर्वाण कसे मिळणार, म्हणून अश्रू ढाळतो निर्वाण कसे मिळणार, निर्वाण कसे मिळणार. धन्यवाद. आपल्याला जर कविता आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.